याला मी जो प्रश्न विचारला, जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत सत्ता काबीज करण्यात भाजप असेल किंवा शिंदे असतील, शिंदेगड असेल, खरी शिवसेना बेसिकली त्यांना जड जाईल असं वाटतं का? हो, जड तर जाईलच. का म्हणजे असं का वाटतं? तेच कारण की ठाकरेंचं नाव आहे आधीपासून, खूप आधीपासून चालत आलं आहे, त्यामुळे ते जड तर जाणारच आहे. आणि पण तू म्हणतोय जड जाईल, बरोबर आहे, पण आता विधानसभा झाली, वर्ष झालं असेल, विधानसभेची निवडणूक झाली, बरोबर? त्यात मनसेचा एकही आमदार आला नाही. शिवसेनेचं यश पण पाहिलं आपण, काय फार असं नाहीये म्हणजे ठाकरे गटाचं. मग कोणत्या बेसिसवरती जड झालं असं म्हणता तुम्ही? कारण की बीजेपी थोडीशी आता हेच आहे, म्हणजे पॉवरफुल झाली आहे, त्यामुळे जड तर जाणारच कोणाकडे तरी गेलं तर. कारण की राजकारण करायचं म्हटलं तर हे रिलिजनवरती करता येतात. कोण रिलिजनवरती करतात? बीजेपी मोस्ट प्रोबेबली सगळ्यांना माहिती आहे. आता बीजेपी सगळ्यात जास्त रिलिजन धरूनच त्यांचं जे काय ते पॉलिटिक्स करताय. पण असं म्हणालास तर मग असंही म्हटलं जातं की मग मनसे असेल किंवा ठाकरे गट असेल हे मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण करतात. हा, पण तो रिलिजन नाही केला ना. आता रिलिजनचा तुम्ही टार्गेट करता, तो ओव्हरऑल इफेक्ट असतो रिलिजनचा. लाईक हे फक्त मनसे कोणाला टार्गेट करते? मराठी का? कारण की इथे येऊन लोकांना धंदा करून देत नाहीत. जे म्हणजे बाहेरचे लोक असतील, म्हणजे नॉर्थकडून आलेले आहेत, राजस्थानवरून, म्हणजे नॉर्थ साईडने आलेत, साऊथ साईडने आलेत, ते नाही देत करून. त्यामुळे मनसेने का धरून ठेवले मराठी माणसांना? कारण की मराठी माणसांना भेटत नाही, तर व्यवसाय करताना त्यांना भेटत नाही. मेन म्हणजे मराठी माणसाची बाजू मांडते. तू काय ते बोलवत? हां, तेच मराठी माणसाचं जे बोलवतात ना, महाराष्ट्रात मराठीबद्दल आवाज उठवला तर प्रॉब्लेम काय ना? मुळात मुद्दा असा आहे की जर मराठी महाराष्ट्रात, ते पण मुंबईत, आणि तुम्ही म्हणाल की मराठीचा मुद्दा चुकीचा आहे, हेच चुकीचं आहे ना की ह्याच्यावर क्वेश्चन होतोय. क्वेश्चनच नाही झाला पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे मराठी, सिंपल आहे. हा दादा असं म्हणतोय की महाराष्ट्रात